शिवसेनेच्या गोटाची आणखी एक महत्त्वाची बातमी। शिवसेनेतल्या नाराज नगरसेविका शीतल म्हात्रे यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलंय। रक्तदाब वाढल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। शिवसेनेच्या स्थानिक महिला पदाधिकाऱ्यांनी म्हात्रे यांना सकाळी दमदाटी केली होती। सध्या शिवसेनेच्या काही नगरसेविकांच्या बदनामीचे प्रकार सुरू आहेत। त्याविरोधात शीतल म्हात्रे गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरेंची भेट मागतायत, पण बरेच दिवस उद्धव ठाकरेंकडून भेटीची वेळच मिळत नाहीये। या सगळ्याचा परिणाम म्हात्रे यांच्या प्रकृतीवर झाल्याचं बोललं जात आहे। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, शीतल म्हात्रे आणि इतर शिवसेनेच्या काही नगरसेविकांची काही दिवसांपासून तक्रार आहे, त्यांच्या बदनामीचे प्रयत्न केले जातात आणि आज अखेर दमदाटी झाल्याचंही समजतं आणि त्याचा परिणाम कुठेतरी शीतल म्हात्रे यांच्या प्रकृतीवर झालेला आहे। काय नेमकं घडलेलं आहे? हेमाली, सध्या शिवसेनेअंतर्गत गाजत असलेलं जे प्रकरण आहे यामध्ये शिवसेनेच्या माजी महापौर डॉक्टर शुभा राऊत आणि शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे या बोरिवली आणि दहिसर भागातल्या नगरसेविका आहेत आणि त्यांच्या विरोधात शिवसेनेचं स्थानिक नेतृत्व बदनामी करत असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात येतो आहे। सार्वजनिक शौचालयांमध्ये या दोन्ही नगरसेविकांचे फोन क्रमांक टाकण्यात आले आणि त्या माध्यमातून या फोन क्रमांक टाकल्यानंतर ज्या पद्धतीने या नगरसेविकांना त्रास सुरू झाला त्याचा आवाज त्यांनी पक्षांतर्गतही काढलेला आहे आणि महापालिकेत सभागृहातही त्यांनी आपला आवाज मांडलेला आहे। या प्रकरणात त्यांना सर्वपक्षीय पाठबळ मिळतं आहे। अशा परिस्थितीत शिवसेनेचं नेतृत्व मात्र त्यांच्या तक्रारीची दखल घेत नाही। गेले अनेक दिवस या दोन्ही नगरसेविका शिवसेना नेतृत्वाची वेळ मागतायत। त्यांना संपूर्ण प्रकरण शिवसेना पक्षप्रमुखांच्या कानी घालायचं आहे, मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून अद्याप या दोन नगरसेविकांना वेळ मिळालेली नाहीये। असं असताना आता स्थानिक लेवललाही हा वाद चिघळलेला आहे। स्थानिक शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी आज शीतल म्हात्रे यांच्या घरी जाऊन त्यांना धाकात घेण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला। यामुळे त्यांचा रक्तदाब वाढला आणि शीतल म्हात्रे या उपचारांसाठी बोरिवलीतल्या MM हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत। हे संपूर्ण प्रकरण आता वेगळ्या दिशेने चाललेलं आहे। या वादामध्ये जर शिवसेना पक्ष नेतृत्वाने वेळीच दखल घेतली नाही तर वेगळी कलाटणी मिळू शकते। सर्व पक्षीय नगरसेवकांचा किंवा सर्व पक्षांचा पाठिंबा या महिला नगरसेवकांना आहे, त्यामुळे लवकरात लवकर हस्तक्षेप करून शिवसेनेचं जे बोरिवली दहिसर भागातलं स्थानिक नेतृत्व आहे आणि या दोन नगरसेवकांची जी तक्रार आहे ती शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाने तातडीने ऐकली पाहिजे आणि या प्रकरणी हे प्रकरण कशा पद्धतीने या प्रकरणात त्यांना निकाल देता येईल हेही शिवसेना पक्ष नेतृत्वाने तातडीने बघितलं पाहिजे। धन्यवाद दिनेश, आपण दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल। झी 24 तास, एक पाऊल पुढे।